नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वशिकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे व्हेरिकोज व्हेनवरती असणारे नम्मा उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात होमिओपॅथ तज्ञ असणारे डॉक्टर मानसी शेलार मॅडम आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर मी आपली सोबत ओळख करून देतोय डॉक्टर मानसी शेलार मॅडमची. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर मानसी शेलार ह्या प्रख्यात होमिओपॅथ तज्ञ आहेत आणि मला आवर्जून सांगायचं वाटतं की सध्या त्या नम्मा होमिओपॅथीमध्ये कार्यरत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नम्मा होमिओपॅथीमध्ये आता एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या आजारांसाठी इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन औषध प्रणाली उपलब्ध झालेली आहे, ज्याद्वारे आपण सर्व प्रकारच्या दीर्घकालीन आजारांवरती मात करू शकता. आपल्याला माहितीच आहे की गेल्या काही वर्षांमध्ये जीवनशैलीचे आजार बळावत चाललेले आहेत, ज्याच्यामध्ये डायबिटीस, हायपरटेन्शन, हार्ट डिसीज, कोलेस्ट्रॉल सारखी समस्या आहे, ब्लॉकेजेस आहेत. ह्या व्यतिरिक्त विशेष करून थायरॉइड सारखी समस्या आहे. याच्या पुढे जाऊन विविध स्वरूपाचे पोट विकार, ज्याच्यामध्ये ऍसिडिटी, आम्लपित्त, बद्धकोष्ठता, कोलायटिस सारखे आजार आपल्याला दिसतात. ह्या व्यतिरिक्त पाइल्स, फिशर फिशला, मूळव्याध, भगंदर सारखे आजार आहेत किंवा व्हेरिकोज व्हेन सारखी समस्या आहे, ज्यामुळे पायाच्या नसा फुगणं आहे. ह्याच्यावरती ठोस सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार हे उपलब्ध झालेले आहेतच. पण याच अनुषंगाने इतरही दीर्घकाळ चालणारे आजार, ज्याच्यामध्ये श्वसन विकार, दमा, अस्थमा, ॲलर्जी सारखे प्रकार किंवा वारंवार होणारी सर्दी, ताप, खोकला, ह्याच्या पुढे जाऊन त्वचा रोग, ज्याच्यामध्ये सोरायसिस, व्हिटिलिगो, लिकोडर्मा सारखी समस्या आपल्याला दिसते, म्हणजेच पांढरे डाग आहे, खास करून नायटा सारखी समस्या आहे, सौंदर्यविषयक तक्रारी आहेत, पिंपल्स आहे, केस गळण्यासारख्या समस्या आहेत. ह्या व्यतिरिक्त स्त्रियांचे विविध आजार, ज्याच्यामध्ये मासिक पाळीशी निगडीत समस्या आहेत, पीसीओडी सारखे हॉर्मोन्सचे आजार आहेत. ह्या व्यतिरिक्त वंध्यत्वासारखी समस्या जी स्त्री पुरुषांमध्ये आपल्याला वाढलेली आढळते, ह्यासाठी सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार आपल्याला नम्मा होमिओपॅथीमध्ये मिळणार आहेत. मेंदूशी निगडीत विविध समस्या, ज्याच्यामध्ये पॅरालायसिस, स्ट्रोक सारखी समस्या आहे किंवा चिडचिड, डिप्रेशन, नैराश्यासारखे मनोविकार आहेत. ह्या व्यतिरिक्त बालकांचे आजार, बालकांसाठी मला वाटतं सर्वोत्तम स्वरूपाचे असे उपचार आहेत नम्मा होमिओपॅथीमध्ये, ज्याद्वारे आपण रोगप्रतिकारक क्षमता वाढवून विविध स्वरूपाचे बालकांचे आजार हे नष्ट करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे उपचार, जे इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन औषध प्रणाली आहे, हे आपल्याला कोणतेही साईड इफेक्ट न होता अतिशय सुरक्षित, आरोग्यदायी स्वरूपाचे असे उपचार हे नम्मा होमिओपॅथीमध्ये उपलब्ध झालेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही वर्षात संधिवात, गुडघेदुखी, ज्याच्यामध्ये विविध स्वरूपाची आपल्याला सांधेदुखी दिसते, फ्रोझन शोल्डर सारखी समस्या आहे किंवा खास करून खुब्याची सांधेदुखी म्हणजे हिप जॉईंटमध्ये एव्हियन सारखा प्रकार दिसतो. विविध कारणांनी उद्भवणारी सांधेदुखी, ज्याच्यामध्ये आमवात, रुमॅटॉइड आर्थरायटिस ज्याला म्हटलं जातं, किंवा त्या अनुषंगाने अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस, तापानंतरची सांधेदुखी, चिकनगुनिया सारख्या आजारानंतरची सांधेदुखी आहे किंवा कोरोना नंतरची सांधेदुखी, सोरायसिस नंतरची सांधेदुखी, ह्या सर्वांसाठी आपल्याला या ठिकाणी सर्वोत्तम उपचार, तेही विना शस्त्रक्रिया, म्हणजे कोणतेही ऑपरेशन न करता उपलब्ध आहेत. ह्याच अनुषंगाने मणक्यांचे विकार, मानपाट, कंबरदुखी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस सारखे आजार येतात किंवा उतार वयामध्ये आपल्याला स्पायनल कॅनल स्टिनोसिस सारखी समस्या भेडसावू शकते. ह्या सर्वांसाठी आपल्याला विना शस्त्रक्रिया, विना ऑपरेशन उपचार हे उपलब्ध आहेत नम्मा होमिओपॅथीमध्ये. फक्त उपचारांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कॉल करायचा पुढील नंबरवर, संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, या अनुषंगाने अर्थातच पहिला प्रश्न माझा व्हेरिकोज व्हेन विषय आहे, त्याविषयी आम्हाला सर्वप्रथम सांगा. व्हेरिकोज व्हेन विषयी जाणण्याआधी व्हेरिकोज व्हेन म्हणजे नक्की काय, तर पायाच्या किंवा पोटरीच्या जागेवर किंवा मांडीच्या जागेवर जे फुगलेल्या नसा आपल्याला दिसून येतात, त्याला आपण व्हेरिकोज व्हेन म्हणतो. व्हेरिकोज व्हेन मोस्टली आपल्याला लोकांमध्ये ज्यांना लॉंग स्टँडिंग काम आहे, जे जास्त उभं राहून किंवा लठ्ठपणा, ह्या सगळ्या कारणांमुळे आपल्याला व्हेरिकोज व्हेन दिसून येतात. ह्या नसा सुरुवातीला बारीक रेषांसारख्या, काळ्या निळ्या रेषांसारख्या दिसून येतात, ज्यालाच आपण स्पायडर व्हेन असंही बोलतो. व्हेरिकोज व्हेन म्हणजे नक्की होतं काय आणि कशामुळे होतात. आता आपल्या शरीरामध्ये 2 प्रकारच्या नसा असतात, 2 प्रकारच्या शिरा असतात. एक असतात धामण्या, ज्या शुद्ध रक्त प्रत्येक शरीराच्या भागापर्यंत आपल्याला पोहोचवतात, आणि दुसऱ्या असतात शिरा, या आपल्याला अशुद्ध रक्त त्या भागांपासून शुद्धीकरणासाठी हृदयाकडे घेऊन जातात. तर आता हे जे काम असतं पायापासून हृदयाकडे, हे उलट्या दिशेने होत असतं, आणि त्यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टी शिरांना मदत करत असतात. शिरांथ्रू हे रक्त आपल्या हृदयापर्यंत जातं. आता यासाठी आपल्याकडे असतात नॉन रिटर्निंग वॉल्स, ज्याला आपण झडपे असेही म्हणतो. या झडप्यांमुळे ते रक्त वरच्या दिशेने फेकलं जातं आणि विरुद्ध दिशेने नाही जावं याची काळजी घेतली जाते. आता व्हेरिकोज होणाऱ्या पेशंटच्या त्या झडप्यांमध्ये बिघाड झालेला असतो. हे झडपे त्यांच्यामध्ये बिघडलेले असतात, आणि त्यामुळे जे अशुद्ध रक्त वरती जाऊन रिटर्न नाही व्हायला हवं, ते पुन्हा रिटर्न होतंय. मग त्यामुळे ते अशुद्ध रक्त पायात साठून राहतं, आणि त्यामुळे तिथल्या नसा फुगणं, त्या नसा काळ्या निळ्या दिसणं, हा प्रकार सुरू होतो. हा जास्त करून दुर्लक्षित केला जाणारा आजार आहे. मोस्टली जास्त करून कोणामध्ये या समस्या जाणवतात, त्याची कारणं, सर्वप्रथम कारण आहे लठ्ठपणा.
सध्याची आपली ही जीवनशैली झालेली आहे, आपण त्यामध्ये जे जंक फूड खातोय किंवा सेडेंटरी लाईफस्टाईल, एका जागी बसून जे काम आहे, आहार प्रॉपर नसणं, यामुळे जो लठ्ठपणा येतोय त्याचा पूर्ण ताणतणाव आपल्या शिरांवर पडतो आणि त्या शिरा फुगण्यामागे आणि व्हेरिकोज व्हेन होण्यामागे मोठं कारण आहे लठ्ठपणा. त्यानंतर येतं प्रेग्नन्सी. बऱ्याच वुमन्समध्ये प्रेग्नन्सीमध्ये, ड्युरिंग प्रेग्नन्सीमध्ये पायांच्या शिऱ्यांवर ताण आल्यामुळे तिथे व्हेरिकोज व्हेन होतं. त्यानंतर आहे अनुवंशिकता व्हेरिकोज व्हेन होण्यामागे, आणि त्याच्यात सगळ्यात जास्त कारण आपले हे जे काम आहे, ज्यांना लॉंग स्टँडिंग वर्क असं, जसं की पोलीस झाले किंवा आर्मी झाले, त्यांना खूप कष्टाची कामं असतात आणि लॉंग स्टँडिंग वर्क असतं, किंवा ज्यांचं बसल्या जागी दिवसभर बसल्या जागी काम असतं, जे आता वर्क फ्रॉम होम वगैरे झालेलं आहे, ज्यात आपली डेली रुटीन ऍक्टिव्हिटीज होत नाही, व्यायाम कमी असणं, या सगळ्या कारणांमुळे आपल्याला व्हेरिकोज व्हेन होण्याचं प्रमाण सध्या खूप जास्त दिसत आहे. आणि त्याच्यात होमिओपॅथीत जास्त लक्ष देण्यात येणारा जे आहे ते मानसिक ताणतणाव. मानसिक ताणतणावामुळेही व्हेरिकोज व्हेन आपल्याला जाणू शकतो किंवा होऊ शकतो, हे प्रमाणही सध्या वाढत आहे. आणि याला आपण नम्म होमिओपॅथीमध्ये इम्युनोजेनेटिक मायझमॅटिक 6th जनरेशन जी होमिओपॅथिक ट्रीटमेंट आणलेली आहे, ही तुम्हाला खूप छान मदत करेल ह्या आजारातून बाहेर काढण्यासाठी. नमस्कार, माझं नाव गोपी भिलके. साधारणतः 8 महिन्यापूर्वी TV शोजमध्ये नमा होमिओपॅथीचं ट्रीटमेंटबद्दल मी ऐकले. त्याच्यानंतर इमिजिएटली मी नमा होमिओपॅथी क्लिनिकमध्ये कॉन्टॅक्ट केला. मला साधारणतः 12 वर्षापासून डीप वेन थ्रोम्बोसिसचा आजार होता. पण जेव्हापासून मी नमा होमिओपॅथी क्लिनिकला कॉन्टॅक्ट केला, त्यांचे औषध घेतले, साधारणतः 6 ते 8 महिन्यामध्ये माझ्या पायाचे पूर्ण स्वेलिंग कमी झालेले आहे. तर नमा होमिओपॅथीचे डॉक्टर प्रणाली देशपांडे यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी मला पूर्ण सहाय्य केले ह्या आजारातून बाहेर पडण्यासाठी. आपण आता जाणून घेतलं डॉक्टर मानसी शेलार मॅडमकडनं की कशा रीतीने एकंदरीतच इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन औषध प्रणाली ही काम करते विविध आजारांसाठी. आणि मला आवर्जून सर्वेक्षणाला सांगायचं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता नम्मा होमिओपॅथी ही सेवा देत आहे. खास करून मुंबईमध्ये दादर या ठिकाणी, त्याच अनुषंगाने ठाणे, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, या व्यतिरिक्त नांदेड, छत्रपती संभाजीनगर, अकोला, नागपूर आणि नाशिक या ठिकाणी सुद्धा 200हून अधिक तज्ञ डॉक्टर हे सातत्याने या ठिकाणी सेवा देत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकत्रितपणे एका छताखाली आपल्याला हे सर्वोत्तम स्वरूपाचे, सुरक्षित, आरोग्यदायी स्वरूपाचे उपचार उपलब्ध आहेत. आणि ह्याचा लाभ घेण्यासाठी फक्त आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, नमा होमिओपॅथीचा हेल्पलाईन नंबर आहे, ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि हा सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. मॅडम, या अनुषंगाने अर्थातच आपण सांगितलं इम्युनोजेनिक मायझमॅटिक हे काय आहे, ह्या अनुषंगाने व्हेरिकोज व्हेन ही समस्या काय आणि ह्याची काय काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतात, काय सांगता येईल? व्हेरिकोज व्हेन जसं की मी आधी तुम्हाला एक्सप्लेन केलं कशामुळे होतो. आता हे व्हेरिकोज व्हेन झाल्यामुळे सुरुवातीला याचे स्टेजेस असतात. सुरुवातीच्या स्टेजला आपण इग्नोर करतो, त्या स्टेजला पायाला काटणीच्या जाळ्यासारख्या काळ्या निळ्या शिरा दिसून येतात. यात ही असिम्प्टमॅटिक स्टेज असते, यात सिम्पटम्स नाही आहेत. त्यानंतर ह्या सिम्पटमकडे, ह्या लक्षणांकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर पुढची स्टेज येते. त्यात असं होतं की त्यात मोठ्या मोठ्या ज्या शिरा आहेत त्या फुगतात, त्यामध्ये गठुळ्या दिसल्यासारख्या पायामध्ये त्या दिसायला लागतात. तेव्हा कुठेतरी आपण जागृत होतो आणि मला काहीतरी झालंय, तर ह्यानुसार आपण ट्रीटमेंट घ्यायला जातो. दुसऱ्या स्टेजमध्ये पाय जड पडणं, पायाला सूज येणं किंवा रात्रीतनं पायाला क्रॅम्प्स येणं. बरेच पेशंट आमच्याकडे येतात आणि सांगतात, मॅम रात्रीतनं खूप पायाला क्रॅम्प्स येतात, अचानक जास्त एक्झर्शन केल्यावर, जास्त चालल्यानंतर पाय खूप दुखायला लागतो, किंवा मी जास्त काळ उभं राहू शकत नाही, उभं राहिल्यानंतर पायाला सूज येते. आणि ह्या प्रकारची लक्षणं सेकंड स्टेजमध्ये जाणून येतात. जर सेकंड स्टेजमध्येही तुम्ही चांगल्याच प्रकारची ट्रीटमेंट तुम्ही घेतलेली आहेत तर तुम्हाला थर्ड स्टेज जाणवते. थर्ड स्टेजमध्ये अक्षरशः पाय काळे पडणं, पायाला एक्झिमा ज्याला आपण बोलतो, पाय काळे पडतात, पायाला खाज येते, पायाला आगाग होणं आणि पायातनं त्यानंतर त्याच्या पुढच्या स्टेजलाही माणूस जाऊ शकतो. ह्या ज्या काही कॉम्प्लिकेशन किंवा ह्या काही ज्या स्टेजेस आहेत, या स्टेजेससाठीही नम्मा होमिओपॅथीमध्ये इम्युनोजेनेटिक मायझमॅटिक 6th जनरेशन जी ट्रीटमेंट आहे ती तुम्हाला ह्याच कॉम्प्लिकेशनवर इथेच वाढू न देता तुम्हाला इथेच थांबून स्टेप बाय स्टेप ते कमी करण्याचं कार्य करत असते. यानंतर जर ह्या लक्षणांनाही दुर्लक्षित केलं तर त्याच्या पुढची लास्ट स्टेज जी येते त्याच्यात व्हेरिकोज अल्सर किंवा पायांना जखमा होणं, तुम्हाला पायाला काहीही न लागता
किंवा तिथल्या नसा, ज्या फुगीर नसा आपण बोलतो, त्या नसा फुटून त्यातून रक्तस्राव होणं आणि त्यानंतर तिथे जखमा होणं आणि त्या जखमांकडे दुर्लक्षित केलं, प्रॉपर ड्रेसिंग वगैरे किंवा त्याला तुम्ही ट्रीटमेंट जर नाही घेतलीत तर त्या जखमा वाढतात आणि फार त्यानंतर कॉम्प्लिकेशनला तुम्हाला सामोरे जावं लागतं. आणि ह्याच व्यक्तीला जर डायबिटीज किंवा हायपरटेन्शन किंवा अशा वेगवेगळ्या ज्या क्रोनिक आजार असतील तर यांना या जखमा लवकर न भरणं आणि नंतर कुठेतरी ते डायबेटिक अल्सरमध्ये स्टेज होऊन पाय कापण्याची किंवा बोट कापण्याची वेळही येते. आणि तुम्ही जर लवकरात लवकर, जर कातणीच्या जाळ्यासारख्याच तुमच्या शिरा दिसताय किंवा पाय काळे पडले किंवा पायाला सूज आली आहे, ह्याच स्टेजमध्ये जर तुम्ही लवकरात लवकर त्याला ट्रीटमेंट देण्यासाठी एखाद्या ठिकाणी व्हिजिट केलात किंवा नम्मा होमिओपॅथीमध्ये तुम्ही त्यासाठी ट्रीटमेंट पार्ट सुरू केलात तर आपण लवकरात लवकर तुम्हाला ह्या आजारातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. बरेचसे पेशंट आमच्याकडे व्हेरिकोज व्हेनचे ऑपरेशन झाल्यानंतर येतात की ऑपरेशन केलंय, लेझर थेरपी केली आहे आणि त्यानंतर ते नम्मा होमिओपॅथीमध्ये व्हिजिट करतात की 3 वर्ष झाले, 3 वर्ष माझा पाय होता नॉर्मल आणि परत मला ते सिम्पटम्स दिसायला लागले. कारण की ऑपरेशन हे त्याचं सोल्युशन नाही आहे. ऑपरेशन केल्यानंतर आपल्याला फक्त त्यातली एक किंवा दुसऱ्या शिरवर तुम्ही लेझर थेरपी करता किंवा ऑपरेशन करता, पण हे जे शिरांचं जे नेटवर्क आहे, हे जे जाळं आहे, हे गुंतागुंतीचं असतं आणि त्यामुळे तुम्हाला या शिरा पूर्णपणे बऱ्या नाही दिसत. म्हणून 3 ते 4 वर्षानंतर किंवा थोड्या दिवसानंतरच तुम्हाला परत पाय काळे पडणं, पायाला सूज येणं आणि पाय दुखणं आणि अल्सर्स ही स्टेज पर्यंत तुम्ही जातात. तर हे त्या स्टेजला गेल्यानंतर कॉम्प्लिकेशन्स हँडल करणं थोडं अवघड होतं. त्यामुळे लवकरात लवकर जेवढं तुम्ही व्हिजिट कराल, तुम्हाला ह्या कॉम्प्लिकेशनमध्ये ह्या स्टेजला थांबून इथून कमी करण्याचं काम आपण इम्युनोजेनेटिक मायाझमॅटिक 6th जनरेशन या ट्रीटमेंटमधून करत असतो. मी सौ अंजली बुधकर. मला गेले 8 वर्ष व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास होत होता. मी नम्मा होमिओपॅथीमध्ये डॉक्टर साक्षी निकुंभ यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली. आता मला 70 ते 80% बरं वाटतंय. माझा नंबर PND BK 36 आहे. हे मला बरं केल्याबद्दल नम्मा होमिओपॅथीचे खूप खूप धन्यवाद. आपण आता जाणून घेतलं डॉक्टर मानसी शेलार मॅडमकडनं की कशा रीतीने व्हेरिकोज व्हेन या समस्येवरती आपल्याला विना शस्त्रक्रिया म्हणजेच ऑपरेशन न करता संपूर्णरित्या मात करता येईल. ते ही इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशन औषध प्रणालीने जी नम्मा होमिओपॅथीमध्ये आपल्याला उपलब्ध आहे. नम्मा होमिओपॅथी आता संपूर्ण महाराष्ट्रात सेवा देते. तर आपल्यालाही जर का व्हेरिकोज व्हेनची समस्या असेल तर आपण कॉल करा पुढील नंबरवरती, संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, व्हेरिकोज व्हेन ह्या जशा पायाच्या असतात तशाच पोटामध्ये किंवा खास करून गुदभागी आपल्याला ज्या व्हेरिकोज व्हेन दिसतात, ज्याला आपण मूळव्याध किंवा पाईल्स म्हणतो, सो ह्या समस्येवरती सुद्धा कायमस्वरूपी विना शस्त्रक्रिया मात करता येणं शक्य आहे का? काय सांगता येईल? नक्कीच. जसं की तुम्ही सांगितलं की फक्त पायालाच व्हेरिकोज व्हेन न होता अजून वेगवेगळ्या ठिकाणी व्हेरिकोज व्हेन होतात. जसं की गुदद्वारावर, जिथून आपण शौच पास करतो त्या द्वारावर ज्या व्हेन्स असतात, आपल्याला जे अशुद्ध रक्त प्रवाह हृदयाकडे घेऊन जात असतात, त्या नसांनाही फुगीरपणा येणं आणि त्यात सिम्पटम मोस्टली पेशंट असं सांगतात की मला शौचानंतर किंवा शौच करताना रक्त पडतंय किंवा त्या जागी ठसठसतंय, दुखतंय मला मोस्टली. आणि त्याची कारणं अशी असतात ना की कॉन्स्टिपेशन, जे आपण बोलतो रेग्युलर पोट साफ न होणं, कडक संडासला होणं, त्या जागी जोर लावतात आणि त्यामुळे तिथे कुठेतरी एक्स्ट्रा मास जाणवतं किंवा त्या जागी ब्लिडिंग होणं, रक्तस्राव होणं आणि दुखणं, या प्रकारच्या समस्या आपल्याला पाईल्स, फिशर्स किंवा आपण ज्याला फिशुला या हिमोरॉइड्स या प्रकारच्या समस्या आपल्याला जाणवतात आणि याच्या मागेही कुठेतरी व्हेरिकोज व्हेन हेच कारण असतं. आता शस्त्रक्रियेमध्येही तुम्ही ते ट्रीट करतात, पण त्यानंतरही पुन्हा ते उद्भवण्याचं समस्या आपल्याला जाणवते. त्यामुळे हे इम्युनोजेनेटिक मायाझमॅटिक 6th जनरेशनची ट्रीटमेंट आहे. मायाझमॅटिक म्हणजेच काय, आपण त्याचं जे कारण आहे, रूट कॉज आहे, तिथून आपण तुम्हाला बाहेर काढत असतो आणि तुम्हाला त्यातून रिकरन्सी ज्याची आहे की सारखा तो त्रास होतोय, त्यातून आपण तुम्हाला बाहेर काढत असतो. त्यानंतर अजून एक कॉम्प्लिकेशन बघायला गेलं तर व्हेरिकोसिली. व्हेरिकोसिली म्हणजे काय, पुरुषांमध्ये जो प्रायव्हेट म्हणतो तिथे वीर्य किंवा सिमेन आपण ज्याला म्हणतो, जे गर्भधारणेसाठी ज्याची मदत होते, याचं उत्पत्ती होत असते आणि त्याला जो रक्त पुरवठा जातो प्रॉपर, त्यातून जे अशुद्ध रक्त येतं, ती शीर जी असते तिथे व्हेरिकोज व्हेन होतं. आता जेव्हा तिथली शीर अफेक्ट होते, तिथलं अशुद्ध रक्त परत जाणार नाही आणि त्यामुळे जे वीर्य तयार होते किंवा जे सिमेन, जे स्पर्म काउंट, जे शुक्राणू तयार होतात, ते एक तर प्रॉपर तयार होत नाही किंवा इम्प्रॉपर तयार होतात आणि त्यामुळे कुठेतरी वांध्यत्वाची किंवा इनफर्टिलिटीची
समस्या आपल्याला पुरुषांमध्ये जाणवत आहेत. तर ह्या वंध्यत्वाच्या ट्रीटमेंटसाठी इनफर्टिलिटी किंवा जे मी तुम्हाला सांगितलं हिमोरॉइड्स किंवा व्हेरिकोसिली यासाठीही आपण नम्मा होमिओपॅथीमध्ये जी इम्युनोजेनेटिक मायझमॅटिक 6 जनरेशनची ट्रीटमेंट आपण डेव्हलप केलेली आहे ती तुम्हाला खूप छान पद्धतीने मदत करू शकते आणि तुम्हाला तुमचं रेग्युलर लाईफ जगण्यासाठी हेल्प करू शकते. आपण आता जाणून घेतलं की कशा रीतीने इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6 जनरेशन औषधांनी व्हेरिकोज व्हेन असो किंवा व्हेरिकोसिल जो व्हेरिकोज व्हेनचाच एक प्रकार आहे आणि त्याच अनुषंगाने पाईल्स फिशर्स फिस्टुला म्हणजे मूळव्याध बगंदर सारखे आजार जे व्हेरिकोज व्हेन ह्या समस्येशीच निगडीत आहेत, जे गुदभागाच्या व्हेरिकोज व्हेन असं म्हणता येईल पाईल्सला. सो ह्या सर्वांवरती आपल्याला मात करता येणे शक्य आणि तेही विना शस्त्रक्रिया म्हणजे कोणतंही ऑपरेशन न करता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि जरूर आपल्यालाही जर का व्हेरिकोज व्हेनची समस्या असेल, आपल्याला पाईल्स फिशर्स फिस्टुला असेल किंवा व्हेरिकोसिलची समस्या असेल, पायाच्या नसा फुगणं, त्याच्यामध्ये जखमा होणं, अल्सर होणं अशा समस्या असतील तर आपण जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, ह्याच अनुषंगाने मला विचारायचं आहे की जसं व्हेरिकोज व्हेन आहे तसंच डीप व्हेन थ्रॉम्बोसिसची समस्या आहे किंवा डायबेटिक फूट सारखी समस्या आहे ज्याच्यामध्ये पायाला जखमा होतात आणि त्या भरून येत नाहीत बऱ्याचदा. सो अशा रुग्णांना सुद्धा ह्या ट्रीटमेंटचा फायदा होऊ शकतो का, काय सांगता येईल? हो, नक्कीच. आता हे पेशंटला केव्हा कळतं? अचानक पाय दुखायला लागलाय, पायाला सूज आली आहे आणि त्यानंतर डॉक्टरांकडे गेल्यावर तुम्ही जेव्हा कलर डॉपलर नावाची ही टेस्ट करता तेव्हा त्याच्यात कळून येतं की तुम्हाला डीप व्हेन थ्रोम्बोसिस आहे. आता ह्यामुळे जे ब्लॉकेजेस होतात त्यामुळे पायाला तर सूज येते, पायाचे जर कॉम्प्लिकेशन होतातच, पण जे हे ब्लॉकेजेस तिथून निघून हृदयाकडे किंवा लंग्सकडे किंवा ब्रेनकडे जर अटकले तर आपल्याला हार्ट अटॅक किंवा थ्रोम्बोएम्बोलिझम किंवा ब्रेन स्ट्रोक सारख्या समस्यांना आणि मृत्युमुखी पडण्यासाठीही ह्या समस्या कारणीभूत असतात. जर तुम्ही लवकरात लवकर सिम्पटम्स दिसले आणि तेव्हाच तुम्ही जर ट्रीटमेंटसाठी आलात तर तुम्हाला ह्या कॉम्प्लिकेशन पर्यंत नाही जाऊ देण्याचं जे काम आहे ते ठोसपणे नम्मा होमिओपॅथीमध्ये ही ट्रीटमेंट तुम्हाला निभावत असते. अतिशय सुरक्षित आरोग्यदायी स्वरूपाचे असे उपचार आपल्याला नम्मा होमिओपॅथी उपलब्ध आहेत आणि नम्मा होमिओपॅथी आता महाराष्ट्रात सर्वत्र सेवा देत आहे. तर जरूर ह्या उपचारांचा लाभ घेण्यासाठी फक्त कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, आपण ह्या सगळं आजारांचा ओळख करतच आहोत, पण ह्या सगळ्या आजारांचं मूळ हे पोटात समजलं जातं, पोट विकारांमध्ये. तर ऍसिडिटी, आम्लपित्त, बद्धकोष्ठता किंवा कोलायटिस सारखे जे आजार आहेत ह्यासाठी सुद्धा हे उपचार चांगले ठरतात का, काय सांगता येईल? हो, नक्कीच. ऍसिडिटी, बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन ह्या सगळ्या आजारांवरही कसं आहे, याचं कुठेतरी कारण आपली ही बदलती जीवनशैलीच आहे. आपलं शिफ्ट ड्युटीज की ज्या वेळेत झोपायला हवं त्या वेळेत आपली झोप होत नाही, जो आहार आपण प्रॉपरली घ्यायला हवा, फायबर्स आहारात असायला हवे किंवा जंक फूडचं प्रमाण जास्त किंवा कोल्ड ड्रिंक्स, अल्कोहोल, सिगरेट याचं प्रमाण जास्त कुठेतरी वाढत आहे. आणि ह्याच सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स जे आपण बोलतो, कोलायटिस किंवा बद्धकोष्ठता, मूळव्याध किंवा पोट साफ न होणं किंवा ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला सामोरी जावं लागतं. नम्मा होमिओपॅथीमध्ये तुम्हाला जी ट्रीटमेंट आपण देत आहोत त्यातून बरेचसे पेशंट यातून बाहेर आलेले की रेग्युलर ऍसिडिटी होणं, आंबट पाणी, आंबट ढेकर येणं, काही खाल्ल्यानंतर पोट साफ न होणं, रेग्युलर 3-3, 4-4 दिवस पोट साफ नाही होत आहे आणि त्यानंतरही होते तेव्हा कडक होते आणि त्या जागेवर त्रास होतो, या सगळ्या प्रकारच्या समस्या घेऊन येत असतात. बद्धकोष्ठ झाल्यानंतर मूळव्याधाच्या समस्या या फार वाढत आहेत. त्या जागी मूळव्याधाच्या जागी आपल्याला तिथे पेन होणं आणि तिथे एक्स्ट्रा मास जाणवणं, त्यानंतर तिथे रक्त पडणं, या सगळ्या समस्या आपल्याला सध्याच्या काळात दिसून येत आहेत. आणि याच्या मागे कुठेतरी कारण आपले सेडेंटरी लाईफ, आरामशीर जीवनशैली या सगळ्या गोष्टी आहेत. आणि यासाठी मदत करायला आपल्याकडे नम्मा होमिओपॅथीमध्ये होमिओपॅथिक मायझमॅटिक 6 जनरेशन ही जी ट्रीटमेंट आहे ती तुम्हाला खूप छान पद्धतीने मदत करू शकते. आणि मला वाटतं हे सर्व उपचार आपल्याला आता संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध झालेले आहेत. विशेष करून मुंबईमध्ये दादर या ठिकाणी, त्याच अनुषंगाने ठाणे, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, अकोला, नागपूर आणि नाशिक या ठिकाणी सुद्धा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तज्ज्ञ 200 डॉक्टरांची टीम ही आपल्याला सातत्याने या ठिकाणी अहोरात्र सेवा देण्यासाठी तत्पर आहेच. आणि 1 लाखाहून अधिक रुग्णांनी या सर्व उपचारांचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाचा दीर्घकाळ चालणारा आजार असो, विशेष करून आजच्या कार्यक्रमामध्ये आपण व्हेरिकोज व्हेन, पाईल्स फिशर्स फिस्टुला, त्याच अनुषंगाने व्हेरिकोसिल किंवा डीप व्हेन थ्रोम्बोसिस, डायबेटिक फूट सारखी समस्या आहे, पायाच्या असणाऱ्या फुगलेल्या नसा किंवा सूज ह्यावरती, आणि त्याच अनुषंगाने विविध स्वरूपाचे पोट विकार म्हणजेच ऍसिडिटी, आम्लपित्त, बद्धकोष्ठता ह्याच्यावरती कशा रीतीने हे उपचार प्रभावी ठरतात याविषयी मार्गदर्शन घेतलं. आपल्यालाही जर का अशा स्वरूपाचा आजार असेल तर आपण जरूर पुढे जो संपर्कासाठी स्क्रीनवरती नंबर बघत आहात टिपून घ्या. हा नम्मा होमिओपॅथीचा हेल्पलाईन नंबर आहे, ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता.
मॅडम, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सूचना केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद.